कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील बीजनगरा तालुक्यात राहणारी 60 वर्षीय रंगम्मा ही एक सामान्य भिकारी महिला. गेल्या 4 दशकांपासून ती भीक मागून आपली गुजराण करते. पण तिच्या हृदयातील विशालता आणि निस्वार्थ भावनेने तिने समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिलेला आहे. रंगम्माने आपल्या कष्टाने जमा केलेली रक्कम अंजनेय मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान केली आहे. हे पैसे तिने 3 पोत्यांमध्ये काळजीपूर्वक जपून ठेवलेले होते, ज्याची मोजणी करण्यासाठी 20हून अधिक लोकांना सुमारे 6 तास लागले. नेमकं काय आहे हे प्रकरण हे पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. रंगम्माची ही कहाणी दानाचं महत्त्व अधोरेखित करते. दान करण्यासाठी बँकेत मोठी रक्कम असण्याची गरज नाही, खरी संपत्ती ही मनाची असते. रंगम्माने हे सिद्ध केलंय की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपल्याकडे असलेल्या थोड्याशा संसाधनातूनही समाजासाठी मोठं योगदान देता येतं. दान हे केवळ आर्थिक व्यवहार नाही, तर ते हृदयातून हृदयापर्यंत पोहोचणारं एक पवित्र बंधन आहे. हे बंधन समाजाला एकत्र आणतं आणि माणुसकीचा प्रकाश पसरवतं. रंगम्मा ही महिला सुमारे 40 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशमधून बीजनगरा गावामध्ये आली होती. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार तेव्हापासून ती भीक मागून आपला उदरनिर्वाह करतेय. तिने आपल्या कष्टाने जमा केलेले पैसे कधीच उधळले नाहीत. यापूर्वी तिने गावकऱ्यांच्या मदतीने 1 लाख रुपये जमा करून स्वतःसाठी एक घर बांधलं होतं. पण यावेळी तिने आपल्या पेटीत आणि गाठोड्यांमध्ये साठवलेल्या पैशांमधून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान करण्याचा निर्णय घेतलाय. जेव्हा तिच्या पैशाची मोजणी सुरू झाली तेव्हा समजलं की तिने तब्बल 1,83,000 रुपये दान केले आहेत. यापैकी सुमारे 20,000 रुपये खराब झालेले होते. तरीही तिच्या दानाची रक्कम थक्क करणारी होती. गावकऱ्यांनी रंगम्माच्या या उदार वृत्तीचं मनापासून कौतुक केलंय. आता रंगम्माच्या या दानामुळे या छोट्याशा गावामध्ये मंदिराचं जीर्णोद्धार होणार आहे.